मी मनीषा तुम्हा मैत्रिणींचे माझ्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत करते। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की साधा ब्लाऊजचे मी कटिंग टाकलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याची पूर्ण शिलाई कशा पद्धतीने करायची आहे। हा पुढच्या बाजूचा भाग आहे। आता दोन्ही बाजूंना आपल्याला हे समान मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा समोर समोर ठेवायचा आहे। इथे मी कट मारून घेतलेला आहे। चारी सुद्धा बाजूला मी इथे कट मारून घेतलेला आहे। हे पहा इथे कट मारून घेतलेला आहे आणि इथे सुद्धा मी एक कट मारून घेतलेला आहे। त्या मुंड्यातून सुद्धा मी एक कट मारून घेतला होता। हे पहा अशा पद्धतीने मी मार्क करून घेते। इथे आपल्याला काय करायचं आहे, हे पहा हा 2 इंचाचा आहे वरती, इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेऊन तिथे शिलाई मारणार आहे। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं हे आणि इथे सुद्धा 2-2 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ह्या सुद्धा बाजूला आणि अर्धा इंचापेक्षा एवढं कमी आपल्याला थोडंच पकडायचं आहे शिलाईमध्ये आणि तिथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आणि या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने इथून वरती 2 इंचावरती आणि इकडे सुद्धा वरती मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने हा कट इकडे जातो आणि हा थोडासा क्रॉस मध्ये येतो। अशा पद्धतीने आपल्याला फक्त काय करायचं आहे, हेच अंतर एवढं आपल्याला अर्धा इंच म्हणजे 1 इंच जेणेकरून भरेल एवढंच आपल्याला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे। आणि दोन्ही बाजूंना हे अर्धा इंचापेक्षा कमी अशा पद्धतीने आपल्याला ही शिलाई करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला आधी मार्किंग करून घ्यायचं आहे। हे मध्य बरोबर साइडने फक्त आपल्याला लाईन ओढून हे शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा समोर समोर ठेवलं अशा पद्धतीने हे व्यवस्थित आलं आपलं। आता हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। हे पहा आधी आपण हा टक्स शिलाई करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा पकडायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने मी चारी सुद्धा मी टक्स मारून घेतलेला आहे। व्यवस्थित एकदम आपले टक्स सुद्धा आले। फक्त हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे अर्धा इंचाचा आपल्याला इथे जेणेकरून आपला मिळून आपला 1 इंचाचा भरला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने हा खोलगट भाग तयार झालेला आहे आपल्या कटोरीचा पुढच्या। हे पहा अशा पद्धतीने खोलगट भाग तयार होतो। हे पहा खूप व्यवस्थित आलेला आहे आपलं। अशाच पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला, दुसरी सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कटोरी ब्लाऊजची तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपला खोलगट भाग तयार होईल। अशा पद्धतीने इथे सुद्धा आपण हा टक्स मारून घ्यायचा आहे। हे पहा ह्या सुद्धा बाजूला मी पूर्ण टक्स मारून घेतले। आपला बघा कटोरीचा भाग एकदम व्यवस्थित बसणार आहे। आपल्याला ही कटोरी व्यवस्थित तयार झाला। हे पहा व्यवस्थित आपला हा खोलगट भाग तयार झाला। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपलं व्यवस्थित शिलाई करून झालं। हे पहा अशा पद्धतीने हे पहा दोन्ही आपलं एकसारखं शिलाई करून झालं। हे पहा हे अंतर सुद्धा किती व्यवस्थित आपलं राहिलेलं आहे। दोन्ही पण बघू शकता तुम्ही, अंतर आपलं खूप व्यवस्थित राहिलेलं आहे। त्यासाठी आपण इथे 2 इंच, इथे 2 इंच, इथे 2 इंच अशा पद्धतीने मार्किंग केलेलं होतं। आता खालच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे। हे पहा ही क्रॉसपट्टी आहे काढलेली आपण। हे पहा ही क्रॉसपट्टी आहे, आपल्याला आता खालच्या बाजूला ही जोडून घ्यायची आहे। हे पहा
किती हे टक्स गेला ह्यासाठी आपण इकडे अंतर जास्त घेतलेलं आहे. टक्समुळे हे अंतर कमी झालं. हे पहा आपली क्रॉसपट्टी एकदम व्यवस्थित म्हणजे ही बरोबर बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे 1 इंच अंतर आपण इकडे जास्त पकडलेलं होतं. आता ही क्रॉसपट्टी 1 इंच अंतर आपल्या शिलाईमध्ये गेलं. आता ही क्रॉसपट्टी आपल्याला बसायला व्यवस्थित बसत आहे. हे पहा ही अशा पद्धतीने ठेवायची आहे. हा उलटी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि पूर्ण आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे. ही क्रॉसपट्टी आपली व्यवस्थित जोडून झाली आणि मी इथे काय केलेलं आहे डबल शिलाई मारलेली आहे पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने आपली तयार झाली आणि आपला खोलगट भाग सुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे. हे पहा आणि आपली बसायला सुद्धा व्यवस्थित पूर्ण ही पुरली म्हणजे जेणेकरून आपली कमी आलेली नाही. आणि इकडच्या साईडला आपल्याला पट्टी करून घ्यायची आहे. पहा मी इथे 1.25 इंचाची पट्टी काढून घेणार आहे. इथे आपल्याला खालच्या साईडला ती आतमध्ये फोल्ड करायची आहे. हे पहा 1.25 इंचाची मी इथे पट्टी काढून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते आणि पट्टी काढून घेते. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना सुद्धा मी 1.25 इंचाच्या पट्टी काढून घेणार आहे. दुसऱ्या सुद्धा क्रॉस पट्टीला खालच्या साईडला जोडायला आणि ही मधून मी शिलाई करून जॉईन करून जेणेकरून हे आपल्याला एकत्र होणार आहे त्यासाठी जॉईन करून घेणार आहे. हे पहा ही पट्टी मी एकाला एक जॉईन करून घेतलं. हे पहा बघू शकता तुम्ही. आणि ही पट्टी काय करायचं आहे अशा प्रकारे ही ठेवायची आहे. खालच्या बाजूला क्रॉसपट्टीच्या खालच्या बाजूला ही क्रॉसपट्टी आहे त्याच्याच खालच्या बाजूला अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे ही पूर्ण शिलाई मारायची आहे आणि एक अशा पद्धतीने इथे एक दाब टिप टाकून आपल्याला अशा पद्धतीने हे पूर्ण आतमध्ये शिलाई करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी ही पूर्ण शिलाई करून आतल्या बाजूला हे पूर्ण पलटी करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही टिप सुद्धा मारू शकता आणि हात शिलाई सुद्धा आतल्या बाजूला तुम्ही करू शकता. हे पहा आत इथे आपला कपडा अपुरा असल्यामुळे आपण एकच काढले. तुम्हाला जर कपडा जास्त असेल तर तुम्ही 2 सुद्धा काढू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला उंची घेऊन ते पलटी करून घ्यायचं असतं. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण झालं. आता काय करायचं आहे आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून आपल्याला खालच्या बाजूला जोडून हे पलटी करून घ्यायचं आहे. हे पहा व्यवस्थित आपले हे पूर्ण शिलाई करून झालं. हे पहा दोन्ही सुद्धा भाग आपले व्यवस्थित शिलाई करून पूर्ण झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पण हे पहा टक्स समोर आले. आपली क्रॉसपट्टी सुद्धा एकसारखी पूर्ण शिलाई करून झाली. हे पहा अशा पद्धतीने आणि आपला पुढचा भाग हा शिलाई करून झालेला आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला काज बटन पट्टी इथे बसवून घ्यायची आहे. आता इकडच्या बाजूला आपण हुकाची पट्टी लावतो. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि इकडच्या साईडला हे आपण लूक पट्टी लावतो. ते आपण उलट्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून इथे शिलाई मारून आपण ती उलटी करतो. वरच्या बाजूला घेतो आणि ही हुक पट्टी असते ते आपण इथे शिलाई मारून ही खालच्या बाजूला अशा पद्धतीने शिलाई मारून घेतो. हे पहा दोन्ही बाजूंना सुद्धा मी पट्ट्या ठेवलेल्या आहेत. आता आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे.
आता हुक आणि लूप पट्टी आपण शिलाई करून घेतली. हे पहा अशा पद्धतीने ही आपण आतल्या बाजूला घेतली आणि ही आतल्या बाजूने आपण ही वरच्या बाजूला काढतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि हे व्यवस्थित आले का ते एकदा पाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं बरोबर आले का हे एक, नाही तर कधी कधी काय होतं एक भाग वरती आणि एक भाग खाली होऊन जातो. हे पहा अशा पद्धतीने आपलं खूप व्यवस्थित आलेलं आहे. आता इथे आपल्याला लूप करायचे आहे, त्यासाठी समान समान मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हे आपल्याला पकडायचं आहे. हे थोडंसं आपल्याला वरच्या भागाला पायपिंगला हे सोडून द्यायचं आहे. हे थोडंसं वरती सोडून द्यायचं आहे आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून आपलं मार्किंग समान अंतरावर होईल. हे पहा अशा पद्धतीने हे समान अंतरावरती मार्किंग करून झाले. इथं थोडंसं आपण ठेवलेलं आहे. इथे एवढं अर्धा इंच शिलाई करून आपल्याला इथे पायपिंग टाकायचे आहे आणि इथे आपल्याला लूप बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपलं हे एकसारखं अंतर राहतं. हे अशा पद्धतीने मी हे तयार करून घेतलं आणि इथे एक शिलाई पूर्ण मारून घेतली, जेणेकरून आपलं हे दिसायला पण व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता आपल्याला पाठीच्या भागाला पट्टी लावून घ्यायची आहे. ह्या मी पाठीच्या भागासाठी पट्ट्या काढलेल्या होत्या. एकाला एक मी जॉईन करून घेते. अशा पद्धतीने हे एकाला एक मी जॉईन करून घेते. जॉईन करून घेतलं मी. आता इथे काय करायचं आहे, इथे एक टक्स दिलेला आहे मी. इथे सुद्धा मी टक्स म्हणजे थोडासा कट मारून तिथे मार्किंग केलेलं आहे. असंच आपल्याला इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंचचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडे अर्धा इंचचं आणि इकडे अर्धा इंचचं. आणि उभा आपण किती वरती दिला होता, 3 वरती. इथे पण आपण 3 वरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊन एक लाईन ओढून आपल्याला टक्स द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा तर दोन्ही बाजूस सुद्धा आपला टक्स देऊन झाला आहे. अशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे. इकडून आपण अर्धा इंच घ्यायचं आहे पूर्ण आणि कमी कमी करत आपल्याला हे वरच्या बाजूला न्यायचं आहे. ह्या वरच्या लाईन मार्किंग केलं नाही तिथपर्यंत आपल्याला हे इथून अर्धा इंच घेऊन इकडे आपल्याला कमी कमी करत अशा पद्धतीने हा टक्स द्यायचा आहे. हे पहा इकडे पण कमी कमी करत आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीने हा टक्स आपल्याला द्यायचा आहे. आता इथे आपण खालच्या बाजूला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे पाठीच्या भागाची. अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला ठेवायची आहे आणि पूर्ण पट्टी आपल्याला शिलाई करून पलटी करून घ्यायची आहे. आता हे अशा पद्धतीने मी दाब टीप टाकून पुन्हा एकदा आतल्या बाजूने फोल्ड करून शिलाई मारून घेतली. आणि इथे तुम्ही 5 नंबरची टीप मारून इथे हात शिलाई सुद्धा करू शकता किंवा अशी टीप ठेवली तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने पाठीचा भाग आपला व्यवस्थित शिलाई करून झाला. खालची बाजू टक सुद्धा आपले व्यवस्थित आलेले आहे. हे पहा आता आपल्याला इथं काय करायचं आहे, शोल्डर जोडून घ्यायचा आहे पाठीच्या भागाची आणि पुढच्या भागाची. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पुढचा भाग ठेवून घ्यायचा आहे. समोरासमोर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि हा पाठीचा भाग आपल्याला अशा पद्धतीने हा उलटा ठेवायचा आहे ह्याच्यावरती. आणि आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई द्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने इथे अर्धा इंच पूर्ण
मार्जिन देऊन इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे। इकडच्या सुद्धा बाजूला अर्धा इंच घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना सुद्धा शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। आपले दोन्ही सुद्धा शोल्डर जॉईन करून तयार झाले। हे पहा अशा पद्धतीने मी शोल्डर दोन्ही सुद्धा जॉईन करून घेतले। हे पहा अशा पद्धतीने। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, पूर्ण आपल्याला गळ्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि आपल्याला हे काय करायचं आहे, एकाला एक अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने एकाला एक अशा पद्धतीने ह्या पूर्ण जोडून घ्यायचे आहेत। आता मी ह्या क्रॉस पट्ट्या पूर्ण एकाला एक अशा पद्धतीने ह्या जोडून घेतल्या। आता काय करायचं आहे, इथं अशा पद्धतीने थोडीशी पट्टी ही फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि इथे गळ्यावरती ठेवायची आहे आणि पूर्ण गळ्याला ही पूर्ण आपल्याला जोडून घ्यायची आहे। आपली पूर्ण गळ्याला ही पट्टी जोडून झाली। इथं पण चेक करायचं आहे आपले कुठे खाली आणि वरती आज झालेलं आहे का। हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे, एकदा चेक करून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं, एक भाग शिवण्यात जास्त जातो, कधी कधी होतं असं। त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे व्यवस्थित आहे का, इथली शिलाई बघायची आहे व्यवस्थित आहे का, आपल्याला एकसारखं हे चेक करून घ्यायचं आहे। पहा आपलं व्यवस्थित एकसारखं आलेलं आहे। आता इथे काय करणार आहे, आपण ही पट्टी अशा पद्धतीने मी जोडून घेतली। अशा पद्धतीने ही वरच्या बाजूला येते आणि हा भाग अशा पद्धतीने थोडासा फोल्ड करून इथे आपल्याला साईडला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा हे अशा पद्धतीने आपण ही पूर्ण शिलाई मारून घेतली आणि अशा पद्धतीने हे पकडून इथे आपल्याला थोडंसं फोल्ड करून अशा पद्धतीने ही पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे। पूर्ण गळ्याला ही अशा पद्धतीने हे पहा शिलाई मारून घेतली। हे पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूला आलं आणि वरच्या बाजूने हे अशा पद्धतीने हे आपलं तयार झालं। हे पहा अशा पद्धतीने पट्टीसारखं थोडक्यात आपलं तयार झालं। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला पाइपिंग तयार करायची आहे। आपण पाहिजे तेवढ्या, तुम्हाला जाड हवी असेल थोडीशी आणि थोडीशी कोणाकोणाला पातळ लागते, त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने हे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हव्या तेवढ्या आपल्याला अंतरावरती आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। हे पहा जाड पाहिजे असेल त्यांनी जाड ठेवायचं आहे, थोडंसं नाजूक पाहिजे असेल त्यांनी अशा पद्धतीने नाजूक ठेवायचं आहे। पहा अशा पद्धतीने आणि पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे।
हे पहा, अशा पद्धतीने हे आपली पायपिंग तयार झाली. हे पहा किती व्यवस्थित आणि नाजूक झालेले आहे. हे पहा पूर्ण गळ्याची. आणि हे पहा आतल्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे पहा की ते व्यवस्थित एकसारखं आलेलं आहे. पाहिजे त्या पद्धतीने आपण थोडीशी जाड हवी असेल त्यांनी जाड ठेवायची आहे. कोणाला थोडीशी नाजूक लागते त्या पद्धतीने आपण ही ठेवू शकतो. हे पहा अशा पद्धतीने. आणि आतल्या बाजूने सुद्धा बघा. हे पहा कुठेही आपला धागा निघलेला नाहीये. हे पहा खूप व्यवस्थित आलेला आहे. हे पहा आपला आकार सुद्धा खूप व्यवस्थित आलेला आहे. एकदम गोल शेपमध्ये. ही सुद्धा तुम्ही बाजू बघा. हे पहा अशा पद्धतीने खूप राऊंडमध्ये आलेला आहे. आणि पाठीमागच्या भागाला सुद्धा आपल्याला हे पलटी सुद्धा होणार नाही. खूप व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने आपला गळा सुद्धा व्यवस्थित तयार झाला. हे पहा खूप व्यवस्थित आलेला आहे. हे पहा एकदम नाजूक आलेलं आहे आपलं. आता आपल्याला बाही कशा पद्धतीने जोडायची आहे ते मी तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे. हे पहा हे दोन्ही एकसारखं आहे का ते आधी चेक करून घ्यायचं आहे. कधी कधी काय होतं खाली वरती होतं. हे पहा आपलं व्यवस्थित आलेलं आहे. हे पहा त्यासाठी आपण ही क्रॉसपट्टी खालच्या बाजूला 1 इंच वाढवून घेतो. कधी कधी काय होतं हा भाग मोठा होतो मग क्रॉसपट्टी आपली पुरत नाही. त्यासाठी आपण खालच्या बाजूला आपण 1 इंच वाढवून घेतलं होतं. कटिंग करतानाच वाढवून घेतलं होतं. त्याच्यामुळे दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित हे पहा एकसारखं आलेला आहे. ह्या सुद्धा बाजूचं मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग ठेवायचा आहे. हे पहा खूप व्यवस्थित. आणि दोन्ही सुद्धा बाजू आपल्या एकसारखे आलेले आहेत. हे पहा अशा पद्धतीने. आता बाही कशा पद्धतीने जोडायची आहे. बाही जोडताना नेहमी काय करायचं आहे आपल्याला मध्यापासूनच सुरुवात करायची आहे. ही आपली बाही आहे. हे पहा हा आतला बाजू आतला हा आकार आहे. ही जरा आपली थोडीशी उंच बाजू आहे ती आपली पाठीमागच्या बाजूला येणार. आणि थोडासा आतून आकार आहे ना तो आपल्या पुढच्या बाजूला. आता काय करायचं आहे कधी कधी आपलं हे उलट होतं. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर म्हणजे ते कधी कधी जोडताना हे उलट होतं. त्यासाठी आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही पण पुढच्या बाजूंना. हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही बाजूंना मार्किंग करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होईल आपला पुढचा भाग मागे होणार नाही आणि मागचा भाग पुढे होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आता हे आपलं मार्किंग झालं पुढच्या बाजूचं. ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने हा बाहीचा मध्य आहे. अशा पद्धतीने ही पुढची बाजू पुढच्या बाजूला. अशा पद्धतीने ही बाही आपल्याला उलटी ठेवायची आहे बरोबर मध्यावरती. आणि मध्यापासूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची. जरी आपली थोडीशी बाही शिल्लक राहिली तरी ते आपण कट करू शकतो. आता एक बाजू आपली मध्यापासून जोडून झाली. हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपली बाही पुरली. हे पहा इकडे पण काय करायचं आहे मध्यापासूनच आपल्याला अशा पद्धतीने ही जोडून घ्यायची आहे. पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला त्या बाजूला सुद्धा अशा पद्धतीने. हे पहा आपली बाही व्यवस्थित जोडून पूर्ण तयार झाली. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथे मी काय केलेलं आहे पुन्हा एकदा पूर्ण बाहीला डबल शिलाई मारून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला इकडच्या बाजूची बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे मार्किंग केलेलं आहे. ही बाजू आपल्याला पुढच्या बाजूला करायची आहे. अशा पद्धतीने ही बाही ठेवून पूर्ण आपल्याला मध्यापासून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे.
दोन्ही सुद्धा बाजूच्या बाह्या आपल्या जोडून तयार झाल्या पूर्ण। आता आपल्याला काय करायचं आहे, ही साधी बाही आहे, तर आपण ही बाहीचे पूर्ण उंची किती आहे तयार ते पाहून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने ही 6 तयार आहे। तर इथं काय करायचं आहे आपल्याला 6 वरती इथून आपल्याला इकडे मार्किंग करून घ्यायचं आहे 6 वरती। ही साधी बाही आहे, हे पहा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेतलं आणि दोन्ही बाजूंना मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने। 6 वरती दोन्ही बाजूंना मी मार्किंग करून घेतलं। आता आपल्याला काय करायचं आहे, पलटी करून अशा पद्धतीने इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आणि अजून एकदा आपल्याला थोडंसं फोल्ड करून इथे 5 नंबरची टिप मारून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला हात शिलाई करायची असते। दोन्ही पण बाजूंना मी अशाच पद्धतीने शिलाई मारून घेतली। आपण साध्या बाहीमध्ये 1.5 इंच वाढवून घेतो, ह्याच्यासाठी आपल्याला इथे फोल्ड करून पट्टीसारखं आपल्याला तयार करून घ्यायचं असते। ह्यासाठी आपण इथे 1.5 इंच आपण बाहीमध्ये वाढवून घेतो आणि अस्तरच्या बाहीमध्ये आपण फक्त 1 इंच वाढवून घेतो। हे पहा अशा पद्धतीने। आता आपल्याला काय करायचं आहे, या दोन्ही बाह्या एकसारख्या झालेत का ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पकडायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे। बाहीला बाही, खालची साईड आपली ओपन बाजू आहे खालची, ते अशा पद्धतीने हे पकडायचं आहे। दोन्ही सुद्धा बाह्या अशा पकडून असं बघायचं आहे आपली एकसारखं आलेलं आहे का। हे पहा अशा पद्धतीने आपली बाही एकसारखी आलेली आहे का, आपलं शोल्डर एकसारखं आलेलं आहे का ते एकदा पाहून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे आपलं एकसारखं पूर्ण तयार झालेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, इथे ब्लाऊजची आता फिटिंग करायची आहे। हे पहा आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे। पहा अशा पद्धतीने हे पकडायचे आहे, बाहीला बाही आणि कमरेच्या भागाला अशा पद्धतीने हे एकसारखं आलेलं आहे। आता इथे आपल्याला पूर्ण दोन्ही बाजूंना शिलाई मारून घ्यायची आहे आणि हे आतल्या बाजूला करून आपल्याला पूर्ण ही बॉक्स फिटिंग करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना मी अशा पद्धतीने आतमध्ये शिलाई मारून घेतली आणि पलटी करून आतल्या बाजूने इकडच्याही बाजूला अशाच पद्धतीने ही शिलाई मारून घेतली। आता इथे आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे। आता आपण ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते मी तुम्हाला सांगते। हे पहा तुमची जो दंड घेरा असेल तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे, जो तुमचा मुंडा असेल तो सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे आणि कंबर घेर त्याचा आपल्याला 14 भाग काढून इथे आपल्याला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे।
हे पहा, फिटिंग करताना नेहमी काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने आपल्याला दंडगीर मोजून घ्यायचा आहे. दंडगीर आहे 6. आता इथे मी 6 वरती मार्किंग करून घेणार आहे. अशाच पद्धतीने तुमचा जो दंडगीर असेल 7 असो 5 असो, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे मार्किंग करून घ्यायचं आहे. मी 6 वरती इथे मार्किंग करून घेतलं. दोन्ही पण बाजूला मी 6 वरती मार्किंग करून घेतलं. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, फिटिंग करताना एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. हे अंतर मोजायचं नाही, आपली फिटिंग तिथेच आपली चुकून जाते. हे पहा, हे आपल्याला कधी अंतर मोजायचं नाही. हे अंतर आपल्याला फिटिंग करताना मोजून घ्यायचं आहे. हे पहा, हे पूर्ण आपल्याला मुंडा मोजायचा आहे. आपली कुठपर्यंत फिटिंग येते तिथपर्यंत आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने हा मुंडा अशा पद्धतीने पकडायचा आहे आणि पूर्ण आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे. जो आपला मुंडा असेल तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 7.5 आहे तर हे 7.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मुंड्याचं मी मार्किंग करून घेणार आहे 7.5 वरती. हे पहा, इथे 7.5 वरती मी मार्किंग करून घेतलं. आणि इकडच्या सुद्धा बाजूला मी 7.5 वरती अशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे. ह्या सुद्धा बाजूला 7.5 वरती अशाच पद्धतीने मी इथे मार्किंग करून घेणार आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता पूर्ण आपल्याला कंबर मोजायची आहे आणि कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. पहा, ब्लाऊजची पूर्ण दोन्ही पण कंबर मोजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते. हे पहा, ब्लाऊज अशा पद्धतीने हा पकडायचा आहे, अशा पद्धतीने, आणि पूर्ण कंबर मोजून घ्यायची आहे. आणि जे आपलं शिल्लक राहील ना त्याचे आपल्याला 4 भाग करून फिटिंगचे मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढी तुमची ब्लाऊजची कंबर असेल तेवढे तुम्ही मोजून घेऊन जेवढे शिल्लक राहते ना आपलं त्याचा तुम्ही चौथा भाग काढून तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपली फिटिंग येते. हे पहा, इथं माझं पूर्ण कंबर येत आहे, इथपर्यंत मी हे मार्किंग करून घेतलं. आता एवढं आपलं हे शिल्लक राहतं, तेवढं आपलं हे शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा, इथे हे मार्किंग करून घेतलं, एवढं आपलं शिल्लक राहिलेलं आहे. पहा, मी अशा पद्धतीने बघून घेणार आहे माझं किती शिल्लक आहे. इथून इथपर्यंत माझं किती शिल्लक आहे, 7.5. आता मी 7.5चे हे 4 भाग अशा पद्धतीने करणार आहे. हे पहा, डबल झालं, हे किती आलं, 4.5 आलं. अजून एकदा मी डबल करणार म्हणजे जेणेकरून आपले 4 भाग होतील. इथे आलं किती, 2ला 1 रेष कमी. आता इथे मी काय करणार आहे, 2ला 1 रेष कमी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलं. इकडच्याही बाजूला मी अशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे. जेवढं भरत आहे तेवढं शिल्लक राहतं त्याचे आपल्याला 4 भाग करायचे असतात. तेच मार्किंग आपण इकडे इकडच्या बाजूला टाकतो. अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं आणि मार्किंग केलेल्यावरतीच आपल्याला इथे मार्किंग केलं आणि इथे सुद्धा मी मार्किंग करून घेतलं. त्याच्यावरतीच अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची आहे जेणेकरून आपली फिटिंग सरळ येणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने कधी पण फिटिंग करताना आपण काय करायचं आहे, हा मुंडाच मोजून घ्यायचा आहे. हे अंतर आपण मोजायचं नाही, आपली फिटिंग चुकून जाते. हे अंतर आपलं कधीही मोजायचं नाही. आणि हे पहा, इकडे पण अशाच पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे पूर्ण. हे पहा, अशा पद्धतीने ही लाईन झाली. हे पहा, आपली फिटिंग सुद्धा ही सरळ येणार आहे पूर्ण. ह्या सुद्धा बाजूची आपली फिटिंगची मार्किंग करून झाली. फिटिंग सुद्धा आपली एकदम सरळ येणार आहे. आता इथे पूर्ण आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने आपल्याला 4 जवळजवळ थोडंसं अंतर ठेवत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. अर्धा इंचपेक्षा आपल्याला मध्ये कमी अंतर ठेवायचं आहे. हे पहा, इथे एक मारून घ्यायची आहे, इथे एक आणि अशा पद्धतीने इथे एक अंतर ठेवत आपल्याला पूर्ण कंबरपर्यंत आपल्याला ही पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे पूर्ण शिलाई मारून घेतली. हे पहा, आपली फिटिंग किती व्यवस्थित आलेली आहे आणि टिप्पा सुद्धा खूप आपल्या व्यवस्थित आलेला आहे. अशाच पद्धतीने आपण ह्या सुद्धा बाजूला फिटिंग करून घ्यायची आहे. मी दोन्ही सुद्धा बाजूला हे पहा
अशाच पद्धतीने फिटिंग करून घेतली. ह्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने फिटिंग करून घेतली. हे पहा आपली फिटिंग खूप व्यवस्थित आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सरळ लाईनीमध्ये आलेली आहे. आपली बाही सुद्धा व्यवस्थित आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आपली फिटिंग सुद्धा खूप व्यवस्थित आलेली आहे आणि पूर्ण लाईनीमध्ये सरळ आलेली आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाउज हा शिलाई करून तयार झाला. हे पहा तुम्ही बघू शकता बाही आपली सुद्धा खूप व्यवस्थित आलेली आहे. पाठीमागची बाजू सुद्धा तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित शिलाई करून तयार आहे. हे पहा आपले कुठेही तर पुढे मागं सुद्धा झालेलं नाहीये. एकदम व्यवस्थित आपली ही फिटिंग आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडची सुद्धा बाजू खूप व्यवस्थित आलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि आपला टक्स सुद्धा व्यवस्थित आलेले आहेत. हे पहा चारही टक्स आपले खूप व्यवस्थित आलेले आहेत. बाही सुद्धा आपली खूप व्यवस्थित आलेली आहे आणि फिटिंगला सुद्धा ह्या बाजूला एकदम व्यवस्थित आपले पुढे मागे सुद्धा झालेले नाही. दोन्ही पण बाजूंना. हे पहा दोन्ही पण बाजूंना खूप व्यवस्थित फिटिंग आलेली आहे. पाठीमागचा गळा सुद्धा आपला खूप व्यवस्थित आलेला आहे. हा आपला आकार आपलं फिटिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. ते पहा अशा पद्धतीने. आणि आता हुकांसाठी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा आपल्याला हुके लावायला लागतात इथं. हे पहा हेच मार्किंग आपण इकडच्या बाजूला हे पहा इथं आहेत. हे लूप केलेले आहेत मी. तेच आपण इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. ही पट्टेप सुद्धा आपली एकसारखी आलेली आहे. हे पहा इथे ह्याच्या समोरच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. तिथे आपल्याला हुक लावून टाकायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने समोरासमोर हे आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने समोरासमोर हे मार्किंग करून आपल्याला तिथे हुके लावून घ्यायचे आहेत. आणि पूर्ण हुक लावून झाल्याच्या नंतर मग आपली पट्टी सुद्धा दिसायला खूप अशी व्यवस्थित होणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. एकदम आपलं व्यवस्थित आलेलं आहे ब्लाऊज पूर्ण. 4 टक्स साधा ब्लाऊज आपला खूप व्यवस्थित आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने हे हुक लावल्यावरती ब्लाऊज आपला येणार. गळा सुद्धा आपला व्यवस्थित आकारामध्ये गोल आकारामध्ये हा येणार. अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपला हा साधा 4 टक्स ब्लाऊजची पूर्ण शिलाई करून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.